20 स्वामी समर्थ प्रेरणादायी विचार। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एवढं वाक्य पुरेसे आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी। मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे। गरिबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधी वाया जात नाही। खूप अडचणी आहेत जीवनात, परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते। तुझ्या अंतरात्म्यात आहे, मी तुला हरू देणार नाही। या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत असणार मी। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। विश्वास ठेव, अरे जो माझा हात पकडतो त्याला कधी कोणाचे पाय पकडण्याची गरज भासत नाही। श्री स्वामी समर्थ। सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो। त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका। उत्तम कर्म करत राहा, लोकच तुमचा परिचय देतील। श्री स्वामी समर्थ। मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राही। श्री स्वामी समर्थ। किती दिवसाचे आयुष्य असते, आजचे अस्तित्व उद्या नसते। मग जगावे ते हसून खेळून, कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहीत नसते। श्री स्वामी समर्थ। तू कर्म करत जा, फळाची अपेक्षा न करता। अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे। स्वामी समर्थ। यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेले पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। श्री स्वामी समर्थ। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल। श्री स्वामी समर्थ। जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतो कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। हृदयातल्या मंदिरात अंधार असेल तर घरातल्या देव्हाऱ्यात दिवा लावून फायदा नसतो। श्री स्वामी समर्थ। दुसऱ्याच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते, तर कुणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान वाटते। श्री स्वामी समर्थ। आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत हे जितकं शक्य आहे तितकंच सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामींशिवाय कोणीही नाही। श्री स्वामी समर्थ। स्वामी सांगतात, माणसाच्या मनात श्रद्धा असेल तरच त्याच्यावर आमची कृपादृष्टी कायम असते। स्वामी म्हणतात, फक्त तुम्ही निस्वार्थ भावनेने काम करत रहा। चुकूनही फलाची चिंता करू नका, कारण देव वेळ आल्यावरच चांगल्या कर्माची फळ देत असतात। लोकांची सेवा करणे हाच सेवेकरी धर्म आहे। तुमचे प्रत्येक कर्म तुमचे भावी आयुष्य घडवत असते। स्वामी म्हणतात, चुकूनही तुमच्या कर्तव्यात खंड पडू नका। तुम्ही योग्य आचरण करा, हाच तुमचा खरा धर्म आहे। श्री स्वामी समर्थ। स्वामीच्या मते सर्वांनीच सद्गुणांच्या मार्गावर चालायला पाहिजे, कारण तेच लोक सदैव यशस्वी होत असतात। श्री स्वामी समर्थ।